श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन जाताना भाविकांच्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात झाला. या 4 भाविक जागीच ठार झालेत. 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात झाल्यानं सोलापुरात हळहळ व्यक्त होतीये. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन गाणगापूर येथे जाताना स्कॉर्पिओ आणि मालवाहतूक ट्रक यांचा भीषण अपघात झाला. या घटनेत 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 7 भाविक जखमी झालेत. आज 1 जानेवारी बुधवारी सकाळी हा भीषण अपघात झालाय. 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. या अपघातात 4 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना अक्कलकोट ग्रामीण स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जाते. स्वामींचं दर्शन घेऊन गाणगापूर येथे भाविक निघाले होते. अक्कलकोटहून गाणगापूर येथे जाताना स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात सागरबाई गंगाधर कर्णपल्ली वय 40 वय वर्ष राहणार केरूर जिल्हा नांदेड, वैष्णवी हनुमंत पाशावर वय वर्ष 14 राहणार केरूर जिल्हा नांदेड, गंगाधर कर्णपल्ली वय 45 राहणार केरूर जिल्हा नांदेड, हनुमंतू गंगाराम पाशावर वय 36 वर्ष राहणार केरूर जिल्हा नांदेड या भाविकांचा मृत्यू झालाय. जखमींमध्ये बालाजी वाडीकर 29 वर्ष नांदेड, ऋतुजा मोहन शिर्लेवाड वय 5 वर्ष केरूर नांदेड, योगेश मोहन शिर्लेवाड वय 5 वर्ष केरूर नांदेड, तेजस गंगाधर मानवते वय 30 वर्ष आरोळी हिंगोली, कार्तिकी श्रेयस गुप्ता वय 2 वर्ष राहणार खेड पुणे, सविता हनुमंत पायावल वय 40 वर्ष कुंडलगी नांदेड, पिंटू बाबूलाल गुप्ता वय 28 वर्ष राहणार चाकण पुणे, आकाश हनुमंत पायावल वय 10 वर्ष राहणार कुंडलगी, जयश्री गुप्ता वय वर्ष 25 पुणे, छाया मोहन शिलेवाड वय 35 वर्ष नांदेड अशी जखमी भाविकांची नावं आहेत. अपघातात जखमी आणि मृत झालेले सर्व भाविक नांदेड आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गाणगापूर श्री दत्त मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं होतं. त्यानुसार ते नांदेडमधून सोलापूरला आले होते. त्यांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते स्कॉर्पिओ कारनं गाणगापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. सोलापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज.